फिशिंग, विशिंग आणि स्मिशिंग हा काय एक प्रकार आहे? खूप छान प्रश्न आहे. फिशिंग, विशिंग आणि स्मिशिंग याच्यामध्ये कसं असतं, फिशिंग म्हणजे काय असतं, की बेसिकली तुम्ही एखादी अशी सिच्युएशन रेडी करून ठेवता, की त्या सिच्युएशनमध्ये कोणी ना कोणीतरी येऊन अडकणार. असा अर्थ असतो त्याचा. मग त्याच्यामध्ये तुम्ही एखादी इमेज तयार करता. त्या इमेजच्या पाठीमागे एखादा तुम्ही मालवेअर अटॅच करणं, व्हायरस अटॅच करणं आणि तो पर्टिक्युलरली मास मीडियामध्ये पाठवणं वेगवेगळ्या फाईलच्या माध्यमातून आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा त्याच्यावर क्लिक करतात, म्हणजे त्याच्यामध्ये लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, वृद्ध असतील, ते जेव्हा क्लिक करतात त्याच्यावर, क्लिक केल्यानंतर त्यांच्या मोबाईलचा ॲक्सेस जातो आणि तो ॲक्सेस गेल्यानंतर मग त्याचं डिस्ट्रक्टिव्ह मोडमध्ये तुम्ही काम करता. विशिंग याच्यामध्ये असं असतं, की कुठल्यातरी एका पर्टिक्युलर व्यक्तीला त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी तयार केलं जातं. म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं अकाउंट कॉम्प्रोमाईज करायचं आहे किंवा एखाद्या व्यक्तीला पर्टिक्युलरली टार्गेट करायचं आहे, तर त्या व्यक्तीला मग टेलिफोनच्या माध्यमातून असेल, सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून असेल, तुम्ही त्यांना फोन करता, एस-एम-एस पाठवता आणि मग वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही त्यांना आमिष दाखवता आणि त्याच्या माध्यमातून त्यांना तुम्ही जाळ्यात ओढता आणि मग फायनान्शियल फ्रॉडकडे ऑल टुगेदर तो सगळा प्रवास जातो. अशा पद्धतीनं हे थोडंसं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे पूर्वीच्या ह्याच्यामध्ये आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये थोडंसं हे प्रमाण वाढलंय. आता एआय आल्यामुळे काय होतं, की तुम्ही तुमचा व्हॉईस चेंज करून सुद्धा एखाद्या व्यक्तीशी बोलू शकता. म्हणजे एखाद्या वडिलांना त्याची मुलगी बोलते असा जेव्हा मेसेज जातो, तो मेसेज खूप स्ट्रेंज असतो वडिलांसाठी. अरे, माझी मुलगी अडचणीत आहे, संकटात आहे आणि तिला पैसे पाठवले पाहिजे. मग ते न व्हेरिफाय करता ऑटोमॅटिकली पैसे पाठवतात आणि तिथे अडकतात. असे खूप प्रकार सध्या वाढलेले आहेत.